तालुका मंडणगड, जिल्हा रत्नागिरी, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव असं असल्यामुळे आणि या मंडणगड तालुक्याचे आम्ही मूळ रहिवासी असल्यामुळे घेत असताना करत असताना मी जे सांगितले ते ऐकायचं आणि तिकडे पाहायचं. येस, परफेक्ट. कुणासाठी आहे? लहानांसाठी आणि लहान मोठे सगळ्यांसाठी. वेलकम बॅक टू नोकरीवाला यूट्यूबर. हाऊ आर यू ऑल? And finally we have arrived to Aji's house, which is super boss, and we are going to आजीची शेट्टी कुठे आहे? चिठ्ठी आहे, सगळं काही आहे. थोडंसं इंग्लिशचा प्रॉब्लेम होत आहे, सॉरी, व्हेरी सॉरी. आणि खरं सांगायचं म्हणजे 4 दिवस अशी धमाल आहे की आजी सुपर बॉस असणार आहेत. आणि या सगळ्या कंटेस्टंट, व्हॉट इज दॅट, कंटेस्टंट मधून अमोल, सुनील, गीता, तेजस्विनी, प्राजक्ता, गीता, प्राजक्ता और मी स्वतः नौकरीवाला यूट्यूबर वैभव. हियर इज कनू, कनिष्क, ईश्वरी and Viraj and Devansh are inside. Come here. We will just introduce Viraj. मोठ्या आवाजात अजून नाव सांग. देवांश नाईक. ओके, नायकांसारखा आवाज पाहिजे. आणि विराज, ही इज विराज. ओके. आणि या सगळ्या कंटेस्टंट मधून आजच्या दिवसामध्ये दुपारचे 12 आजच्या दिवसामध्ये आपले जे सुपर बॉस आहेत ते स्टार ऑफ द डे, लक्षात आलं काय? स्टार ऑफ द डे सुपर बॉस निवडणार आहेत आजच्या दिवसासाठी. सो त्याच्यासाठी क्रायटेरिया असा असणार आहे की यू हॅव टू शो द डिसिप्लिन वाईल ट्रॅव्हल आणि म्हणजे आपण सगळ्यात मागे. ओके. आणखीन म्हणजे जो कर्टसी शो करेल आणि एकदम फ्रेंडलीनेस शो करेल ना, दॅट विल डिसाइडेड बाय आवर सुपर बॉस स्टार ऑफ द डे. ओके. सो लेट्स मूव टू नेक्स्ट डेस्टिनेशन. नोकरीवाला यूट्यूबर. येस येस, अॅनिव्हर्सरी पण आहे. नक्कीच. इंग्रजी जाऊ द्या, नागपुरात आहोत, मराठी बोला. मराठी. येस येस, मराठी. तुम्ही ते पोट्ट्या हो का? पोट्ट्या हो, होय पोट्ट्या हो. कसं बोलायचं? हो पोट्ट्या हो. ओके, ठीक. अजून पब्लिक डिमांड वरून असं आलेलं आहे की जसं स्टार ऑफ द डे असेल तसं बेसिस ऑफ द डे पण आजच्या दिवशी सेलिब्रेट केला जाईल, सांगितलं जाईल. सो सगळ्यांनी लक्षात ठेवा, कुणाला बेसिस व्हायचंय आणि कोणाला स्टार व्हायचंय. ओके. कुणाला काय काय स्टार ऑफ द डे कोणाला व्हायचंय? अरे बापरे, एवढे कंटेस्टंट आहेत स्टार. बापरे बापरे, ओ शपथ. तर मला पण व्हायचंय, मला पण. उजवीकडे डावीकडे लेफ्ट राईट म्हणायचं का उजवीकडे डावीकडे म्हणायचं? मी लेफ्ट राईट म्हणायचं. बरं, माझा नाही चुकणार म्हणून सांगेन मी. बरोबर. तिकडे बघायचं, आपसात बोलायचं नाही. कारण आपण आलो बघायला आलोय की नाही, नागपूर बघायला आलोय. आपण आपसातल्या गप्पा नेहमीच करतो. घरात आल्यावर करू, रात्रभर जागा, काही करा, कोजागिरी करू, ठीक आहे. पण बस मध्ये आपण नागपूर दर्शन घेत असताना करत असताना मी जे सांगितले ते ऐकायचं आणि तिकडे पाहायचं. येस, परफेक्ट. कुणासाठी आहे? लहानांसाठी आणि लहान मोठे सगळ्यांसाठी आहे. ओके, करेक्ट. आपसात बोलत राहिलो ना तर तो पॉइंट निघून जाईल आणि अरे आम्हाला माहितच नाही कुठे गेलं, आम्हाला ऐकायलाच नाही आलं, असं व्हायला. बरोबर. म्हणजे ओके क्विज होईल की तुम्ही काय बघितलं दिवसामध्ये. दॅट्स इट. रात्रभर जागायची परमिशन पण दिलेली आहे. आणखी प्रवासामध्ये आपसात बोलू नका, बाहेर बघा शक्यतो. आता तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल की आम्ही जो सुपर बॉस अपॉइंट केलेला आहे तर सुपर बॉस कशासाठी आहे. ओके. तर आता घरातून निघाल्यानंतर आपण जातोय नागपूरमधलं विमानतळ दर्शन करायला. सगळ्यात पहिलं विमानतळ बघणार आणि त्याच्यानंतर जे बाकीचे स्पॉट आहेत ते बघणार आपण. आणि सगळे फॅमिली फ्रेंड्स आपल्यासोबत. पुन्हा एकदा थँक्यू व्हेरी मच. आणि खरं तर पहिल्यांदा आम्ही सगळेच नागपूरमध्ये आलेले आहे, त्याच्यामुळे एक वेगळ्या प्रकारची एक्साइटमेंट प्रत्येकामध्ये बघायला येते. कारण ज्या वेळेला तुम्ही
एखादं नवीन शहर वेगळ्या प्रकारे एक्सप्लोअर करता आणि फ्रेंड्स अँड सगळे मुलं एकत्र असतात त्यावेळेला एक वेगळी मजा असते. रात्रीचा जो आमचा प्रवास होता दुरांतो एक्सप्रेसचा तो सुद्धा अतिशय मस्त होता. झोप पण चांगली झाली आणि खरं सांगायचं म्हणजे कमी अधिक जे काही गोष्टी असतात त्या जर सोडल्या तर प्रवास खरंच चांगला झालेला आहे. आणि नागपूरमधले स्पेसिफिक रस्ते जर बोलायचं झालं तर आपल्या देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं हे गाव आहे, गाव म्हणण्यापेक्षा यांचं शहर आहे. त्याच्यामुळे रस्ते तर अप्रतिम असणार आहेत. तर रस्ते पण आपण नागपूर शहरामधले कसे आहेत ते बघणार आहोत, एक्सप्लोअर करणार आहोत. आणि इतरही ज्या गोष्टी आहेत त्याचबरोबर मला आढळणारी एक अशी गोष्ट आहे की नागपूर शहराच्या रस्त्याच्या आजूबाजूला त्यांनी जंगलं किंवा झाडं मेंटेन केलेत ते आपण बघू शकता. संपूर्णपणे आजूबाजूला झाडं आहेत. आणि हे आपले गाडीचे पायलट. दादा नाव काय तुमचं? हां, विकी दादा आपल्या गाडीचे पायलट आहेत. फिरता फिरता आपण आलेलो आहे नागपूर विमानतळाच्या इथे. हे बघू शकता नागपूर फ्लाइंग क्लब. याचं नाव काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एअरपोर्ट आहे का? ओके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल एअरपोर्ट. इथून विमानं बाहेर देशामध्ये जातात. हां जी, ओके. दुबई, कतार या दिशेने या ठिकाणी जातात या विमानतळावर. आणि डेली फ्लाईट असतात. ओके, व्हेरी गुड. आणि समोर विमानं. ओके, हां, जरा ॲडजस्ट करा, आम्हाला सोडा आतमध्ये विमान बघू दे. बघा डिमांड बघा काय ते. जरा आम्ही खूप लांबून आलो, जरा प्लीज आम्हाला विमानं बघू द्या जाऊन आतमध्ये. बरोबर आहे, म्हणजे विमान. ओके, समोर आपण बघू शकता ब्रिज आहेत, मल्टी लेअर ब्रिज. वरचा ब्रिज कसला आहे दादा? मेट्रो. त्याच्या खालचा ब्रिज आपला रस्त्याचा आणि खाली रोड आहे. मल्टी लेअर ब्रिज म्हणजे एकाच ठिकाणावरून तुम्हाला एकाच लाईनवर 3 ब्रिज आहेत असं म्हणू शकतो आपण. मेट्रो, ओव्हरब्रिज आणि ओके सबर्बन ब्रिज. बरोबर. ओके. सध्या आपले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांच्या मूळ घराचं काम चालू आहे. त्याच्यामुळे नितीन गडकरी साहेबांचा इथे फ्लॅट आहे, इथे राहतात या समोरच्या बिल्डिंगमध्ये. बरोबर दादा? नागपूरचं जेवण एकदम भारी, एकच नंबर जेवण. मट्टा भाजी बघू. हां, भाजी, राईस, ती दाल फ्राय आहे, इकडे भाजी आहे, सलाड आहे आणि चपाती. म्हणजे काय आहे, मला वाटतं फुलका आहे ना? हा फुलका आहे. प्राजक्ता का फुलका आहे ना? काय आहे? पराठा आहे. पराठा म्हणजे पराठा टाईप आहे ना? ओके, असं एक नंबर जेवण आहे नागपूरचा. हां, मट्टा देतील आणि सगळेजण मस्त जेवणामध्ये मुरगुल आहेत. कोणाशी कोणाला बोलायचा अजिबात वेळ नाही, कोणाशी कोणाला बोलायला वेळ नाही आहे. सो ओके, कारण 2 वाजले, दुपारी 2 वाजता. सगळे एकदम डिसिप्लिनमध्ये जेवतात कारण भूक भरपूर लागली प्रत्येकाला. ओके. आणि काय झालं आहे, प्रॉब्लेम असा झाला की प्लेट कमी आहेत. त्याच्यामुळे मग आजचं जे जेवण आहे दॅट इज गोइंग टू बी हजबंड वाईफ डिनर इन 1 प्लेट ओनली. प्राजक्ता आणि मी घेतलं आहे. तिकडे अमोल भाऊ, तेजू वहिनी आणि सुनगीत. जेवण झालेलं आहे आपलं आणि आता पुढच्या पॉईंटला चाललं आहे. सगळ्यांचे जमवाजमव चालू आहे. काका थोडं ओरडतात आणि आता नेक्स्ट पॉईंट. तर नमस्कार, आम्ही आज नागपूर दर्शन करतोय. नागपूर दर्शनमधला सगळ्यात पहिला पॉईंट आहे दीक्षाभूमी, ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. इतकं पवित्र ठिकाण आहे आणि त्यांच्यानंतर मग असंख्य अनुयायांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली असं हे ठिकाण आहे. इथे आल्यानंतर एक वेगळ्याच प्रकारचा शांतीचा अनुभव मिळाला आणि प्रसन्न वाटलं. खरं तर ही वास्तू इतकी प्रसन्न आहे, इतकी पवित्र आहे. आणि पवित्र या शब्दाचा अर्थ असा आहे की ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या मानवाने या ठिकाणी धर्माची दीक्षा घेतली आणि असंख्य अनुयायांना एक प्रकाशाचा वेगळा मार्ग दाखवला. यासाठी म्हणून मी पवित्र असं या जागेचा उल्लेख केलेला आहे. त्याचबरोबर अजून सांगायचं म्हटलं तर
तालुका मंडणगड, जिल्हा रत्नागिरी, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव असं असल्यामुळे आणि या मंडणगड तालुक्याचे आम्ही मूळ रहिवासी असल्यामुळे या गोष्टींचा निश्चित आनंद आहे की एका कोकणातल्या एका मागासलेल्या तालुक्यातून येऊन सुद्धा संपूर्ण जगाला दिशा देणारा महामानव हा आमच्या तालुक्यातून आहे, याचा जास्त आनंद आहे. आणि हा बोधिवृक्ष समोर दीक्षाभूमी, या सगळ्याचं हे सगळं बघून अतिशय आनंद झाला आहे. तुमच्यासोबत शेअर केलं आहे, खूप बरं वाटतंय. भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या फॅमिली ब्लॉगमध्ये, एक्साइटिंग ब्लॉगमध्ये. आम्ही खरं तर नोकरीवाला यूट्यूबर आणि आमची फॅमिली आपल्या सगळ्यांना हेच दाखवायचा प्रयत्न करतोय की ज्या चांगल्या गोष्टी आहेत, चांगले विचार आहेत, हे या माध्यमातून आपल्या सगळ्यांना बघायला मिळतील. धन्यवाद. बाय बाय. आता ठरतंय की या बाजूला जायचंय, या बाजूला जायचंय, कुठल्या बाजूला जायचं ठरतंय. ठरल्यानंतर सांगितलं जाईल. आणि कनू एकच नंबर, एक नंबर, एक